नमस्कार मंडळी, 1966 पासून म्हणजे शिवसेनेची जेव्हा स्थापना झाली तेव्हापासून अनेक लोकांनी शिवसेनेची साथ सोडली आहे आणि आज देखील प्रत्येक दिवसाला कोणी ना कोणी उठाव करतंय, उद्धव ठाकरेच्या शिवसेनेला रामराम ठोकतंय। बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना उभी केली तेव्हा मराठी माणसाचा स्वाभिमान, हिंदुत्व आणि राडा करण्याची ताकद यासाठी शिवसेना ओळखली जायची। पण गेल्या काही वर्षात विशेषतः 2012 मध्ये बाळासाहेब ठाकरे गेल्यापासून उद्धव ठाकरेंना अनेक मोठमोठ्या संकटांना सामोरे जावं लागलं। त्यांना एकामागून एक धक्के बसत गेले। कोणी फसवलं, कोणी दगा दिला, कोणी बंड केलं, तर कोणी पक्षफोडी करून शिवसेनेचं चिन्हच हिसकावून घेतलं। हे सगळे जरी उद्धव ठाकरे यांना सोडून गेले असले तरी देखील एक हुकुमचा इक्का उद्धव ठाकरे यांच्या बाजूने सदैव राहिला आहे आणि तो पुढे देखील राहील। त्याची साथ उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे गेल्यापासून मिळत आहे आणि पुढे देखील जेव्हा जेव्हा त्यांच्यावरती संकट येईल, ते एकटे पडतील, त्यांचा हा हुकुमचा इक्का त्यांच्या बाजूने कायम उभा राहील। हा हुकुमचा इक्का आहे तरी काय, आणि यामुळे सगळ्यांचाच गेम कसा काय वाजू शकतो हे आपण या व्हिडिओमधून सविस्तर समजून घेऊया। नमस्कार, मी गणेश आणि तुम्ही पाहताय बोल मराठी, बोला अभिमानानं। आपण सुरुवात करूया शिवसेनेच्या इतिहासापासून। म्हणजे 1966 मध्ये बाळासाहेबांनी शिवसेना हा पक्ष स्थापन केला तेव्हापासूनच महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे कुटुंब आणि शिवसेना हे नाव गेल्या काही दशकांपासून अविभाज्य भाग आहे। बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली शिवसेना ही मराठी माणसाच्या हक्कासाठी, हिंदुत्वासाठी आणि स्वाभिमानासाठी लढणारा पक्ष कायमच राहिलेला आहे। पण गेल्या काही वर्षांमध्ये विशेषतः 2012 नंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं। त्यांच्यावर पक्ष सांभाळण्याची जबाबदारी देखील आली। तेव्हा अनेकांनी उद्धव ठाकरे यांना कमजोर समजलं। पहिला मोठा धक्का जो शिवसेनेला बसला तो होता राज ठाकरेंचा। 2006 मध्ये त्यांनी पक्ष सोडला आणि मनसे म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला। मराठी माणसांचा मुद्दा घेऊन राज ठाकरे गेले आणि शिवसेनेचा बराच मतदार त्यांच्या मागे गेला। 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी 40 आमदारांसह बंड केलं। हा तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी जबरदस्त धक्का होता। शिंदेंनी शिवसेनेचं नाव, चिन्ह सगळंच घेतलं आणि भाजप सोबत सरकार बनवलं। यात अनेक नगरसेवक, नेते उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात किंवा भाजपात गेले। मग अजित पवारांनीही राष्ट्रवादी फोडली आणि महायुतीत जाऊन सामील झाले। एकामागून एक लोक निघाले, उद्धव ठाकरे एकटे पडत गेले, पण तरीही त्यांनी हार मानली नाही। आता बोलूया या हुकुमाच्या इक्क्याबद्दल। हा हुकुमचा इक्का उद्धव ठाकरे यांना आधीही कामाला आलाय। 2014च्या निवडणुकीत बाळासाहेबांच्या निधनानंतर मराठी माणसात एक भावनिक लाट होती। भाजपने युती तोडली, राज ठाकरेंनी मनसेतून निवडणूक लढवली, तरी देखील शिवसेनेला 63 जागा मिळाल्या। पण का? कारण मराठी माणसाने बाळासाहेबांच्या वारसाला उद्धव ठाकरेंना नेहमीच साथ दिली। ही होती सहानुभूती। हा हुकुमचा इक्का म्हणजे सहानुभूतीचा इक्का। 2019च्या विधानसभा निवडणुकीतही असंच झालं। युती तुटल्यामुळे शिवसेनेची ताकद कमी झाली, पण उद्धव ठाकरेंनी पक्षाला एकत्र ठेवलं। आपल्या सहानुभूतीने त्यांनी पूर्ण शिवसेनेला बांधून ठेवलं आणि भाजपला 105 तर शिवसेनेला 56 जागा मिळाल्या। पण याच निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का बसला। भाजप सोबत अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचा करार झाला होता, पण तो पाळला गेला नाही। दिलेला शब्द न पाळणाऱ्या दिल्ली पुढे न झुकता उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत महाविकास आघाडी निर्माण करत मुख्यमंत्री म्हणून शपथ देखील घेतली आणि हे सगळं झालं मराठी माणसांच्या त्यांच्या पाठिंब्यामुळे। हाच आहे उद्धव ठाकरेंच्या पाठीशी सदैव उभा असणारा हुकमी एक्का, मराठी माणसांची सहानुभूती। उद्धव ठाकरेंना सगळ्यांनी सोडलं, पण मराठी माणूस आणि मुंबईकर त्यांच्यासोबत सदैव उभा राहिला। 2022 मध्ये शिंदेच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी गद्दार असा शिक्का मारला। 50 खोके एकदम ओके ही घोषणा तर
सगळ्यांच्या तोंडावर होती। यामुळे लोकांच्या मनात शिंदे गटाविरुद्ध राग निर्माण झाला आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची सहानुभूती वाढतच गेली। 2024च्या निवडणुकीत याचा फायदा देखील झाला, परंतु विधानसभा निवडणुकीत मात्र लाडकी बहीण योजना आणि अन्य दिल्लीच्या यंत्रणेसमोर महाविकास आघाडीला अपयश पत्करावं लागलं आणि आता परत महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून पडझड चालूच आहे। आणि जेवढे लोक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष सोडून जातील तेवढीच जास्त सहानुभूती मराठी माणसाची अस्मिता उद्धव ठाकरे यांच्या बाजूने उभं राहील हे स्पष्ट आहे। आता याच सहानुभूतीच्या जोरावरती उद्धव ठाकरे पुन्हा लढायला तयार आहेत। आगामी निवडणुकीत विशेषतः मुंबई महानगरपालिका निवडणुकीत हा एक्का त्यांना कसा मदत करेल हे पाहावं लागेल। बीएमसी हा शिवसेनेचा गड आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंपासून ती सत्ता शिवसेनेकडे आहे। 2017 मध्येही शिवसेनेनं ही सत्ता राखली होती आणि आता भाजप आणि शिंदे गट ही सत्ता हिसकावण्यासाठी रणनीती आखत आहेत आणि आजही उद्धव ठाकरे यांच्याकडे सहानुभूतीची ताकद आहे। लोकांना अजूनही असं वाटतंय की उद्धव यांच्यावरती अन्याय झालाय। शरद पवारांनीही उद्धव यांना भाजपपासून लांब ठेवलं आणि आता स्वतः सत्तेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट करत आहेत। यामुळे लोकांची सहानुभूती उद्धव ठाकरे यांच्याकडे परत वळताना दिसतीये। मराठी माणसाचा स्वाभिमान, बाळासाहेबांचा वारसा आणि ही सहानुभूती यांच्या जीवावरती उद्धव ठाकरे बीएमसी निवडणुकीत पुन्हा राडा करू शकतात आणि यात अजून भर पडू शकते सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं। जर सुप्रीम कोर्टाचा निर्णय शिंदे गटाचं नाव आणि चिन्ह जर गोठवलं तर उद्धव ठाकरे यांना भलताच फायदा होऊ शकतो आणि त्यात जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सोबत आले तर बीएमसीचं संपूर्ण चित्रच बदलू शकतं। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सगळ्यांचा गेम वाजू शकतो, पण त्यासाठी उद्धव ठाकरेला ही सहानुभूतीची लाट व्यवस्थित हाताळता आली पाहिजे। सरकारच्या चुका दाखवता आल्या पाहिजेत आणि योग्य त्या रणनीतीवरती त्यांनी काम केलं पाहिजे। फक्त टोमणे मारून चालणार नाही। या सगळ्या सहानुभूतीच्या विषयावरती तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा। तुमचं जे काही मत असेल ते अख्ख्या महाराष्ट्राला कळू द्या। आणि हो, जर तुम्ही बोल मराठी या YouTube चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनही दाबा, कारण असेच नवनवीन व्हिडिओज आम्ही नेहमी घेऊन येत असतो। नमस्कार, जय महाराष्ट्र।